बाळा, तुला वाटत असेल, स्वामी मी किती दिवस परिस्थितीला दोष देत बसू, अशी परिस्थिती माझ्यावरती किती दिवस येत राहणार आणि या परिस्थितीला मी किती दिवस तोंड देत राहणार. तर बाळा, परिस्थिती कधीच आपल्या मनासारखी नसते. कधी पैसा कमी पडतो, कधी नात्यांमध्ये फसवणूक होते, कधी स्वतःचेच लोक आपल्याला साथ सोडतात आणि अशा वेळी आपण हरतो. मनातून पूर्णपणे तुटलं जातो आणि तू कधीही लक्ष दिले का, जगात सर्वात जास्त हसणारे लोक हेच आतून सर्वात दुःखी असतात. कारण अशा लोकांना त्यांचे दुःख, त्यांच्या होणाऱ्या वेदना या कुणालाच सांगायच्या नसतात. ते स्वतःच स्वतःला सावरत असतात आणि जगासमोर हसण्याचा मुखवटा घालून वावरत असतात. तुमच्याही आयुष्यात असं घडत असेल, कोणावर विश्वास ठेवला आणि त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, कोणासाठी सर्व काही केलं आणि शेवटी तुम्हालाच ते सोडून गेलेत, तेव्हा समजतं नात्यांपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं कितीतरी महत्त्वाचं आहे. पण बाळा, परिस्थिती कधीच कायम एकसारखी नसते. ती फक्त तुला मजबूत करायला येत असते बाळा. म्हणून तुझ्या आयुष्यात इतक्या समस्या, इतक्या अडचणी आहेत, तरीसुद्धा तू आज खंबीरपणे उभा आहेस. कारण तुझ्यात अशी मोठी ताकद आहे, जी माझ्या अंतःकरणातून तुझा आशीर्वाद देत आहे. जेव्हा सगळे साथ सोडून जातात ना बाळा, तेव्हा एकच शक्ती तुझ्या सोबत उभी राहते, ती म्हणजे तुझी स्वामी आई. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. तू कितीही अडचणीत असलास तरी तू मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणलास आणि स्वामींवरती विश्वास ठेवलास, तर तुला कोणीही हरवू शकणार नाही बाळा. कारण स्वामी नेहमी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत रे, ही एक ताकद आहे जी तुला उभं करत आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द. जिद्द असेल तर तू शून्यातूनही तुझ्या विश्वाची, तुझ्या आयुष्याची सुरुवात करू शकतो. लोक तुला थांबवतील, तुझ्यावरती आरोप करतील, तुला मागं खेचण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यावरती हसतील, पण स्वप्नावरती शंका घ्यायची नाही. तुला काय करायचं तर शांत राहून मेहनत करायची आहे फक्त आणि योग्य वेळेची वाट बघायची आहे. ज्या दिवशी तू स्वतःला म्हणशील, आता मी बदलणार, ज्या दिवशी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. सकाळी लवकर उठ, स्वतः काम कर आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि स्वामींना नमस्कार करून, स्वामींच्या फोटोला नमस्कार करून तुझ्या दिवसाची सुरुवात कर. यश मिळण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नाही बाळा, स्वतःला बदलण्याची गरज आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा तू काहीही केलंस तरी लोक तुला बोलणारच. तू यशस्वी झालास आणि अयशस्वी झालास तरी, म्हणून तू लोकांकडे लक्ष देणं बंद कर आणि तुझ्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कर. जो व्यक्ती शांत असतो ना, तोच सर्वात धोकादायक असतो बाळा. कारण तो बोलत नाही, तो फक्त करून दाखवतो. आज तू शांत आहेस, लोकांना वाटतं की तू आतून कमजोर आहेस, पण तू आतून खूप मजबूत आहेस. कारण तुझ्या पाठीवरती माझा आशीर्वाद आहे. स्वामींची छत्रछाया तुझ्या नेहमी पाठीशी आहे. आज माझ्यावरती असणाऱ्या विश्वासाने, माझ्यावरती असणाऱ्या प्रेमाने तुझ्या चेहऱ्यावरती जे काही हसू आहे, ते कधीच देऊ नकोस. मनातील जिद्द कधीच मरू देऊ नकोस. आजचा तुझा संघर्ष हा उद्याचं तुझं यश तयार करत आहे बाळा. आज तुझ्यावर हसणारे उद्या तुझ्यावरती टाळ्या वाजवतील आणि बघ तुझं नशीब बदलायला आता वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ जर तुला आवडत असेल तर स्वामी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, असं कमेंट करायला विसरू नको. होय माझ्या बाळा, बघ तुला वाटतं ना तुझं नशीब खराब आहे, पण खरं काय सांगायचं म्हणजे तुझं नशीब खराब नाही, तर तू अजून जागाच झाला नाहीस. ज्या दिवशी तू जागा होशील ना, त्या दिवशी तुझ्या शत्रूंचा शेवट सुरू होणार आहे. जगात 2 प्रकारची लोकं असतात बाळा. एक जे परिस्थितीला दोष देतात आणि जे दुसरे असतात ते परिस्थितीतून मार्ग काढतात, परिस्थिती बदलून टाकतात. आज तू कोठे उभा आहेस हे महत्त्वाचं नाही, पण तू कोठे जाणार आहेस हे ठरवणं फार महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ना, ते अचानक नाही. कोणी तुला थांबवण्याचा प्रयत्न करतंय, कधी नातेवाईकांच्या रूपात, कधी मित्रांच्या नावाखाली, तर कधी स्वतःच्या भीतीच्या रूपात. पण लक्षात ठेव बाळा, शत्रू हा बाहेर नाही, तर तुझ्या मनातच आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केलीस, तर जगातील कोणतीच ताकद, कोणतीच वादळ तुला हरवू शकणार नाही. कारण मी
त्याच माणसाच्या पाठीशी ठाम उभा असतो, ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो, ज्याचा माझ्यावरती विश्वास असतो, ज्याचा माझ्या नामस्मरणावरती विश्वास असतो आणि ज्याचा कर्मावरती विश्वास असतो. बाळा, आज तुला वाटतंय की स्वामी आता सगळंच संपलंय, पण हे संपणं नाही. ही तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. तुला खाली खेचणारे खूप भेटतील, पण तुला वर उचलणारा एकच असेल, तो म्हणजे तुझा आत्मविश्वास. लोक हसतील, तुझ्या अपयशावर टाळ्या वाजवतील, पण त्यांना माहिती नाही की तू शांत बसलेला वादळ आहेस. ज्या दिवशी तू निर्णय घेशील ना, मी आता बदलणार, त्याच दिवसापासून, त्या क्षणापासून तुझं नशीब बदलायला सुरुवात होणार आहे. कधीही कुणापुढे आपला आत्मविश्वास गहाण ठेवू नको. कधीही कुणाच्या पाया पडू नको. कारण जो स्वतःच्या पायावरती उभा राहतो, त्यालाच हे जग सलाम करतं. आज एक निर्णय घे. भीती सोड, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझी वेळ येणार आहे. ती तुला आणावी लागणार आहे. तुझा शत्रू तुझ्यात आहे. तू कमजोर नाहीस. आता तुझी वेळ येणार आहे, म्हणून तू विश्वास ठेव. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी आहे. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. असा संदेश कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नको आणि शेअर करायला विसरू नको. तुझ्या चेहऱ्यावरचं खोटं हसू आता जाणार आहे आणि खरं हसू येणार आहे. लोकांना वाटतं, पण तू आतून किती तुटलेला आहेस हे तुलाच माहिती आहे. तरीही तू हसतोयस. तू हरला नाहीस. तू लढतोयस. आयुष्य कधीच सोपं नसतं बाळा. प्रत्येक क्षणाक्षणाला डोक्याला टेन्शन आहे, फसवणूक आहे, धोका आहे. तुझी परिस्थिती ही परीक्षा घेत आहे, पण तुझा स्वभाव तुझं भविष्य ठरवतो. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे फक्त आनंदाचे चिन्ह नाही, तर ते तुझ्या ताकदीचं चिन्ह आहे. कारण ज्याला दुःख सहन करायला येतं, तोच खरं आपलं आयुष्य जिंकतो. आज तू एकटा पडला आहेस, कोणी साथ देत नसेल, लोक फक्त अपयश बघत असतील, पण लक्षात ठेव, मी आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडणार नाही. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी आहे, असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नको. बाळा, जिद्द ही एक आग आहे, जी तुझ्या अंधाऱ्या आयुष्याला उजेड देणार आहे. मोठे लोक आवाज करत नाहीत, तर ते स्वतः परिणाम दाखवतात. आज तू रडत असशील, पण उद्या तुझं यश तुझ्या शत्रूला उत्तर देणार आहे. त्यामुळे नव्याने उभा राहा, माझ्यावरती विश्वास ठेव आणि नवीन दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने आणि स्वतःवरच्या आत्मविश्वासाने कर. बघ, तुझं भविष्य उज्ज्वल होईल. हा व्हिडिओ तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको. कारण बाळा, मला तुझी काळजी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.